हे देवा, गौरवाच्या राजा, तू आपला एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त त्याला आपल्या स्वर्गीय राज्यात उच्च पदावर मोठ्या जय जयकाराने बसवले आहे. आम्हाला निर्बल राहू असू देऊ नको किंवा राहू देऊ नको, पण तुझा पवित्र आत्मा पाठवून आम्हाला सबळ कर. आणि जेथे आमचा तारणारा येशू ख्रिस्त पुढे गेला आहे त्या उच्च पदापर्यंत आम्हाला ने. तो तुझसह व पवित्र आत्म्यासह एकच देव युगानुयुग जिवंत असा निरंतर राज्य करतो. आमेन. ही होती आजची सार प्रार्थना. स्वर्गारोहणानंतरचा असणारा हा रविवार आहे, म्हणजे शुभ्र रविवारच्या आधीचा रविवार. आणि याचे शास्त्र भाग दुसरे राजे याचा दुसरा अध्याय 9 ते 15 ही वचनं, संत पेत्राचे पहिले पत्र याचा चौथा अध्याय 7 ते 11 ही वचनं, आणि संत योहान कृष्णवर्तमान याचा 15वा अध्याय 26व्या वचनापासून 16वा अध्याय 4थ्या वचनापर्यंत आजचे शास्त्रपाठ आहे. सार प्रार्थनेमध्ये आपण ऐकलं अत्यंत सुंदर अशा सार प्रार्थना आहेत. आणि या सार प्रार्थनेमध्ये असं म्हटलेलं आहे की देवा गौरवाच्या राजा, देवाला गौरवाचा राजा म्हटलेला आहे. आणि मग पुढे असं म्हणतं की तू आपला एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त याला आपल्या स्वर्गीय राज्यात उच्च पदावर मोठ्या जय जयकाराने बसवले आहे. स्वर्गारोहण नंतरचा असणारा हा रविवार, आणि गुरुवारी स्वर्गारोहणची प्रार्थना चर्चेसमध्ये होत असते अँग्लिकन, परंतु या लॉकडाऊनमुळे आपल्याला हे करता आलं नाही. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण झालं आणि आपला धर्मसिद्धांत आपल्याला सांगतो की स्वर्गात चढला आणि देवाच्या उजवीकडे बसला आहे. तेथून जिवंतांचा आणि मेलेल्यांचा न्याय करायला गौरवाने जो येणार आहे याविषयी मी विश्वास देतो. हा आपला असणारा सिद्धांत आहे, डॉक्ट्राइन. आणि या सिद्धांतानुसार प्रभू येशू ख्रिस्ताला देवाने उच्च पदावरती स्वर्गीय राज्यात बसवले आहे. स्वर्गारोहणानंतर तो तिथे गेला आणि त्या ठिकाणी बसला. आणि मग या ठिकाणी असं म्हणते की इन हिज ॲब्सेन्स किंवा त्याच्या असणाऱ्या तो स्वर्गात गेला आहे आणि म्हणून त्याच्या अनुपस्थितीमध्ये आम्हाला निर्बल राहू देऊ नको. आम्हाला निर्बल राहू देऊ नको. तर आम्हाला काय कर, सबळ कर. आणि ही सबलता कशी प्राप्त होणार आहे, तर पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने. म्हणून येणारा रविवार जो आहे शुभ्र रविवार, आणि या दिवशी पेंटेकॉस्ट संडे ज्याला म्हणतात, पवित्र आत्म्याचं दान त्या ख्रिस्त शिष्यांवरती आलं. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य त्यांच्यावरती आहे आणि त्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडून आला. हे सामर्थ्य देऊन तू आम्हाला सबळ कर. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य दे आणि आम्हाला सबळ कर. आम्हाला निर्बल राहू देऊ नकोस. आम्ही पूर्णपणे तुझ्यावरती निर्भर असावं. आम्ही तुझ्यावरती संपूर्णपणे अवलंबन असावं. परंतु त्यासाठी आम्हाला तुझ्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य दे आणि आम्हाला सबळ कर. कशासाठी आम्हाला सबळ कर, कारण जेथे आमचा तारणारा ख्रिस्त, जेथे आमचा तारणारा येशू ख्रिस्त पुढे गेला आहे, म्हणजे स्वर्गात चढला आहे, त्या उच्च पदापर्यंत आम्हाला ने. त्या उच्च पदापर्यंत आम्हाला ने. त्या उच्च पदावरती आम्हाला पण येऊ दे. आणि म्हणून आम्ही हे जीवन जगत असताना आत्म्याच्या सामर्थ्यामध्ये जगण्यासाठी हे परमेश्वरा तू आमचं सहाय्यक. अत्यंत सुंदर अशा असणाऱ्या प्रार्थना.
स्वर्गीय राज्यात उच्च पदावरती विराजमान झालेला प्रभू येशू ख्रिस्त, उच्च पदावरती विराजमान झाला आहे, त्यासाठी उच्च पद असंच प्राप्त होत नाही, परंतु त्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताचे असणारे जीवन हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे की प्रभू येशू ख्रिस्त कशा प्रकारे जगला, प्रभू येशू ख्रिस्ताचं व्यक्तिमत्व काय होतं, त्याचे कार्य काय होतं, त्याला आपण वर्क अँड पर्सन ऑफ जीसस क्राइस्ट असं क्रिस्टॉलॉजी, थिओलॉजिकल लँग्वेजमध्ये क्रिस्टॉलॉजी असा हा शब्द आहे. क्रिस्टॉलॉजी म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं असणारं जीवन आणि त्याचं कार्य, व्यक्ती म्हणून आणि त्याने केलेलं कार्य, आणि हे जीवन जगत असताना प्रभू येशू ख्रिस्ताचं संपूर्ण जीवन संघर्षमय, प्रभू येशू ख्रिस्ताचं संपूर्ण जीवन हे इतरांसाठी, प्रभू येशू ख्रिस्ताचं संपूर्ण जीवन वधस्तंभावरती मरण सोसण्यासाठी, वधस्तंभावरती रक्त सिंचन करण्यासाठी, आणि अखिल मानवाला ज्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त त्या उच्च पदावरती गेला आहे त्या उच्च पदावरती जाण्यासाठी किंवा जाता यावं यासाठी प्रभू येशू ख्रिस्तानं केलेला हा स्वार्थ त्याग, या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. आणि हे कशा प्रकारे शक्य होईल, तर आम्हाला हे प्रभू येशू ख्रिस्ता, हे देवा, तुझा पवित्र आत्मा तो आम्हाला दे. आणि म्हणून गेल्या आठवडे आपण रोगेशन, विनंतीचा रविवार साजरा केला, आणि तत्पूर्वी गेल्या 2-3 आठवड्यापासून ज्या पवित्र आत्म्याची आपण वाट पाहत आहोत, ज्या सामर्थ्याची आपण वाट पाहत आहोत, त्याकडे आपण पाहत आहोत. आणि म्हणून या सार प्रार्थनेकडे पाहत असताना वर्क अँड पर्सन ऑफ जीसस क्राइस्ट क्रिस्टॉलॉजीमध्ये ज्या पद्धतीनं प्रभू येशू ख्रिस्तानं आपलं जीवन जगला आणि त्या उच्च पदावरती गेला, मराठीमध्ये एक म्हण आहे, टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. दगडाला छन्नीनं मारलं जातं आणि मग त्याला आकार दिला जातो आणि मग त्याला देव पण येतो. हे देव पण आणण्यासाठी हा असणारा कारागीर या असणाऱ्या दगडाला छन्नीने हातोडीचा उपयोग करून त्याला एक मूर्त स्वरूप आणण्याचा प्रयत्न करतो. माझ्या ख्रिस्तातील प्रिय बंधू आणि भगिनीनो, हे तर निर्जीव असणाऱ्या दैवी सामर्थ्याकडे पाहतात, परंतु आम्ही हे पाहत नाही. जे सत्य आहे आणि जे प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन आहे त्याकडे आम्ही पाहतो. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त ज्याप्रमाणे तो जगला त्याकडे लक्ष वेधत असताना, प्रभू येशू ख्रिस्तानं जे सोसलं ते पाहताना, हे कसं माहीत झालं आपल्या सर्वांना माहित आहे, परंतु त्याचा अभ्यास देखील असणं गरजेचं आहे. आणि म्हणून धर्मसभा ज्या झाल्या, या 4 धर्मसभामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं असणारं दैवी सामर्थ्य आणि वर्क अँड पर्सन किंवा क्रिस्टॉलॉजी ज्याला आपण म्हणतो, जे आपल्या धर्मसिद्धांतामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून नायसिया या ठिकाणी 325 AD मध्ये, त्याचप्रमाणे कॉन्स्टँटिनोपल येथे 381 AD मध्ये, आणि इफिसस मध्ये 431 मध्ये, आणि चाल्सडनमध्ये 451 AD मध्ये या झालेल्या धर्मसभांनी अभ्यासपूर्वक मंडळीसाठी प्रभू येशू ख्रिस्त कसा मानव होता, ॲज अ पर्सन जीसस क्राइस्ट, हे दाखवून दिलेलं आहे.
नायसियामध्ये व्हेरी गॉड फ्रॉम व्हेरी गॉड बिंग ऑफ वन सबस्टन्स विथ द फादर, म्हणजे देवापासून देव आपल्या पित्यापासून जनित झाला, हे आपल्याला पाहायला मिळते. एफिससमध्ये ही वॉज डिवाइन अँड ह्युमन, तो दैवी आणि मानवी होता. कॉन्स्टंटाइनमध्ये पण याच प्रकारचा विचार मांडण्यात आहे. आणि चार्ल्सटनमध्ये तत्पूर्वी एफिससमध्ये तो दैवी असून तो मानव होता. ख्रिस्त एकच होता, दोन नव्हते, हे प्रतिपादित करण्यात आलं. आणि चार्ल्सटनमध्ये ख्रिस्त एकच व्यक्ती परंतु दोन स्वभाव, वन पर्सन, आणि ही हॅड टू नेचर्स, डिवाइन ॲज वेल ॲज ह्युमन बीइंग, ह्युमन नेचर. आणि अशी असणारी एकच व्यक्ती जो येशू ख्रिस्तच देव म्हणून सिद्ध होऊ शकतो आणि झाला. आणि म्हणूनच तो देव जो तारणारा म्हणून जगामध्ये आला आणि जगामध्ये जीवन जगत असताना त्याने ज्या हालापेक्षा सोसल्या, हे पाहत असताना संत पौल अत्यंत सुंदर रीतीनं फिलिप्पियराच्या पत्रामध्ये 2 ते 5 दुसरा अध्याय 5 ते 11 या वचनांमध्ये सांगतो. ही चित्तवृत्ती प्रभू येशू ख्रिस्ताची होती की तो स्वतः देव असून त्याने स्वतःला देवासमान मानलं नाही, तर त्याने दासाचं स्वरूप धारण केलं. जो देव होता देवासमान न मानता त्याने दासाचं स्वरूप धारण केलं. निस्वार्थीपणे तो जगला आणि स्वतःला रिक्त केलं. केनोसिस ऑफ लॉर्ड जीसस क्राइस्ट, त्याने स्वतःला रिक्त केलं माझ्या आणि तुमच्यासाठी. आणि इतकंच केवळ नव्हे, तर मानव प्रकृतीचे बनून वधस्तंभावरचं मरण स्वीकारलं. आणि इथपर्यंत आज्ञा पालन करून त्यानं वधस्तंभावरचं मरण स्वीकारलं. आज्ञापालन, त्याच्याकडे असलेली नम्रता, त्याच्याकडे असलेला स्वार्थत्याग आणि त्याच्याकडे असलेली नम्रता, या सर्व गोष्टीमुळे या सार प्रार्थनेपद आपण म्हटलेलं आहे सार प्रार्थनेमध्ये की त्या उच्च पदावरती त्याला बसवलं आहे. हे यासाठी उच्च पद असंच प्राप्त झालं नाही. आणि म्हणून हे परमेश्वरा, हे देवा, त्या उच्च पदापर्यंत ज्या ठिकाणी ख्रिस्त आहे त्या ठिकाणी आम्हाला तू घेऊन जा. सुंदर अशी अपेक्षा आहे, सुंदर अशी प्रार्थना आहे की त्या उच्च पदावरती मला बसता यावं, आम्हाला बसता यावं. त्या स्वर्गीय राज्याचे आम्ही भागीदार व्हावं, त्या स्वर्गीय राज्याचा एक आम्ही अविभाज्य घटक व्हावा. परंतु त्यासाठी, त्या उच्च पदावर जाण्यासाठी जो ख्रिस्त पुढे गेला आहे, त्या उच्च पदावरती तो आम्हाला ने. पण ते कसे? तर त्या असणाऱ्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आम्हाला हे उच्च पद प्राप्त होऊ शकतं. आणि म्हणून पेत्राचं पहिले पत्र याचा 4था अध्याय आणि 7 ते 11 या वचनांकडे पाहत असताना सर्वाचा शेवट जवळ आला आहे. पेत्र काय म्हणतो? सर्वाचा शेवट जवळ आला आहे. कोविड-19ची परिस्थिती बघत असताना किंवा या असणाऱ्या कोविड-19च्या परिस्थितीमध्ये जो प्रादुर्भाव होत आहे, जी तिसरी लाट येत आहे आणि ज्या प्रकारे लोक हवालदिल झालेले आहेत, जे आजारी आहेत त्यांचं फक्त शारीरिकच नव्हे तर मानसिक देखील संतुलन बिघडलेलं आहे. विचारामध्ये आहे, भीतीच्या छायेमध्ये जगत आहेत.
युद्ध आणि युद्धाच्या आवाक्या आपण ऐकतो. नैसर्गिक असणाऱ्या गोष्टी आपण पाहत असताना त्याच्यामध्ये होत असलेले बदल आपण बघतो. आणि ही काळाची लक्षणं आहे. आणि सर्वाचा शेवट जवळ आला आहे. आणि म्हणून मर्यादेने राहा. दायऱ्यामध्ये राहिलं पाहिजे, मर्यादेत राहिलं पाहिजे. मर्यादेने राहा. प्रार्थना करण्यासाठी सावध असा. प्रार्थना करण्यासाठी सावध असा. प्रार्थनेचं बळ घ्या. आत्म्याच्या सामर्थ्यामध्ये चाला. मुख्यतः एकमेकावर एकनिष्ठेने प्रीती करा. प्रीतीमध्ये ढोंग असू नये. नसावं, ढोंग नसावं. प्रीती फुगत नाही, चिडत नाही. प्रीती अत्यंत सुंदर आहे. आणि या प्रीतीमध्ये जगा. एकमेकांवर एकनिष्ठेने प्रीती करा, कारण प्रीती पापाची रास झाकून टाकते. पुढे असं म्हटलेलं आहे, जे काय आपण करतो ते कुरकुर न करता करणं गरजेचं आहे. त्यानंतर कुरकुर न करता एकमेकांचा पाहुणचार करा. आजकाल पाहुणचार आपण विसरलो. कोण कुणाकडे जाईना झाले. कोण कुणाला भेटत नाही. लोक घाबरतात. परंतु सर्वाचा शेवट जवळ आला आहे. आणि म्हणून एकनिष्ठेने एकमेकावरती प्रीती करणं, एकमेकांना मोबाईलच्या द्वारे चौकशी करणं. कित्येक मृत्यू आपण ऐकतो. त्यांच्या अपतेष्टांना फोन करणं. आज सकाळी रेव्हरंड WP घुले, जे होली इव्हँजेलिस्ट चर्च ब्रह्मपुरी या ठिकाणी त्यांनी सेवा केली बरीच वर्षे कोल्हापूर धर्मप्रांतामध्ये. त्यांच्या कुटुंबियासाठी प्रार्थनेमध्ये आठवण ठेवणं. ही बातमी ऐकल्यानंतर संध्याकाळी एक प्रार्थना करण्यासाठी आम्ही चर्चमध्ये जमलो. थोडीशी प्रार्थना कुटुंबियासाठी. आणि मी आलो घरी आणि मला परत एक फोन आला. मागच्या आठवडी ज्यांच्याविषयी आपण ऐकलं, रेव्हरंड DS गायकवाड, मुंबई डायसिस. आणि आज संध्याकाळी मिसेस गायकवाड देवाच्या घरी गेलेल्या आहेत. सर्वाचा शेवट जवळ आला आहे. आणि म्हणून एकमेकावर एकनिष्ठेने प्रीती करा. माहित नाही उद्या आपण नसू. हे अटळ आहे. परंतु जेवढं जीवन आपल्याला परमेश्वराने दिलेलं आहे, या जीवनामध्ये एकमेकांवरती एकनिष्ठेने प्रीती करणं, कडव दाखवणं, एकमेकांसाठी प्रार्थना करणं, रदबदली करणं, हे अत्यंत गरजेचं आहे. आणि हे करण्यासाठी पुढे पेत्र म्हणतो, प्रत्येकाला जसे कृपादान मिळाले आहे तसे देवाच्या नानाविध कृपेच्या चांगल्या कारभाराप्रमाणे ते एकमेकांच्या कारणी लावा. निरनिराळ्या कृपादानानं आपण तृप्त आहोत. निरनिराळ्या कृपादानानं आपण आशीर्वादित आहोत. कुठलंच कृपादान नाही असं होतच नाही. एक कृपादान सर्वांकडे आहे. आणि हे कृपादान देवाजवळ प्रार्थनेच्या द्वारे इतरांसाठी रदबदली करणं. बरेचसे लोक आजारी आहेत, बिछाण्यावरती तळमळत आहेत. बऱ्याच लोकांना बेड उपलब्ध नाही आहे. ऑक्सिजन मिळत नाही. आर्थिक समस्या आहेत. आणि हे सगळं करण्यासाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे. आणि हे करत असताना पुढे म्हणतो संत पेत्र, भाषण करणाऱ्याने म्हणजे बोलणाऱ्याने आपण देवाची वचने बोलत आहोत असे बोलावे. देवाच्या वचनावरती बोलावं. मोठमोठ्या सभा घ्यायची गरज नाही आहे.
सभेत बोलल्याप्रमाणे गरज नाहीये. देवाच्या वचनामधून, देवाचं वचन आज मला काय सांगत आहे आणि काय अभिप्रेत आहे देवाचं वचन माझ्या जीवनासाठी, हे पाहणं म्हणजे आत्मपरीक्षण करणे. सेवा करणाऱ्याने, जे सेवा करत आहेत त्यांनी, ती आपण देवाने दिलेल्या शक्तीने करीत आहोत आणि तशा प्रकारे ही सेवा करा. आरोग्यदानाची सेवा करणारे आपले प्रिय बंधू आणि भगिनी, डॉक्टर, नर्सेस, इतर कामगार जे अहोरात्र राबत आहेत, स्वतःचा जीव धोक्यात घालत आहेत, अशांसाठी प्रार्थना करणं आमच्या हातामध्ये. हे कृपादान दिलेलं आहे, तेव्हा या कृपादानामध्ये जगणं गरजेचं आहे. तर पुढे असं म्हटलेलं आहे, यासाठी की सर्व गोष्टी देवाचे गौरव येशू ख्रिस्ताच्या द्वारे व्हावे आणि गौरव आणि पराक्रम युगानुयुग त्याचीच आहे. गौरव देवाचा आहे, मानवाचं नाही, बोलणाऱ्याचं नाही, सेवा करणाऱ्याचं नाही आहे. देवाचं गौरव आहे, पराक्रम त्याचा आहे आणि युगानुयुग त्याचाच आहे. आणि म्हणून प्रियजन हो, तुमची पारख होण्यासाठी जी अग्निपरीक्षा तुम्हावर आली आहे, तिच्यामुळे आपणास काही अपूर्व झाले असे वाटून त्याचे नवल मानू नका. त्याचे नवल मानू नका. ज्या अर्थी तुम्ही ख्रिस्ताच्या दुःखाचे वाटकरी झाला आहात, त्या अर्थी आनंद करा, म्हणजे त्याचे गौरव प्रगट होण्याच्या वेळेस तुम्हीही उल्हास आणि आनंद करा. तो गौरव वाटेल पुन्हा प्रगट होणार आहे, त्यावेळेस आपण आनंद करणार आहोत. आणि म्हणून सांप्रत काळाची असणारे दुःख, त्रास, अडचणी, चिंता या सर्वांवरती मात करण्यासाठी, आत्म्याच्या द्वारे चालण्यासाठी आणि त्या उच्च पदावरती जाण्यासाठी, ज्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त गेला आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणं, प्रार्थनेमध्ये जगणं, स्वतः नम्र आणि लीन असणं, या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. कारण प्रभू येशू ख्रिस्तानं हे केलं आणि म्हणून हे करण्यासाठी परमेश्वरानं आपलं सहाय्य करावं. त्याप्रमाणे जीवन जगण्यासाठी आम्ही आत्मपरीक्षण करावं, इतरांसाठी प्रार्थना करावी, रदबदली करावी, ही प्रभूची इच्छा आहे. आणि म्हणून ज्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त गेला आहे आणि स्वर्गीय राज्यात उच्च पदावरती जय जयकाराने बसला आहे, तेव्हा हे परमेश्वरा, त्याच्या अनुपस्थितीमध्ये आम्हाला निर्बल करू नकोस, तर तुझ्या आत्म्याच्या, पवित्र आत्म्याच्या द्वारे तू आम्हाला सबळ कर, ते सामर्थ्य तू आम्हाला दे. आणि म्हणून मी म्हणालो, पवित्र आत्मा मिळण्यापूर्वी ख्रिस्त शिष्य भांबावलेले, भेदरलेले, घाबरलेले अशा अवस्थेमध्ये जगत होते. परंतु ज्या क्षणी पवित्र आत्मा त्यांच्यावरती आला, त्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडून आला. देवाचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आलं आणि हे सामर्थ्य मिळण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणं अत्यंत गरजेचं आहे. देवाजवळ विनंती करणं, रोगेशन संडे दिवशी आम्ही ज्याप्रमाणे विनंती केली तद्वतच देवाजवळ विनंती करून त्याप्रमाणे जीवन जगण्यासाठी परमेश्वरानं तुमचं आणि माझं सहाय्य करावं. कारण याचा दुसरा अध्याय 9 ते 15 या वचनामध्ये अलिशाच्या ठाई आत्मा उतरला, एलियाचा आत्मा उतरला आणि जी कृत्य तो करत राहिला, ज्या आत्म्याच्या साह्यानं तो देवाच्या सानिध्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करू लागला, हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मी जोपर्यंत तुम्हाला स्वर्गीय सामर्थ्यानं आशीर्वादित करत नाही, तोपर्यंत त्याने ख्रिस्त शिष्यांना सांगितलं, यरूशलेम सोडून जाऊ नये. आणि तो दिवस म्हणजे पेंटेकॉस्ट डे,
जो पुढच्या आठवडी शुभ्र रविवार म्हणून आपण साजरा करतो त्याकडे लक्ष देणं, तत्पूर्वी आम्ही स्वतःची तयारी करणं आणि आत्म्याच्या मार्गदर्शनामध्ये चालण्यासाठी परमेश्वरानं तुमचं आणि माझं सहाय्य करावं यासाठी देवाजवळ विनंती करणं आणि जीवन जगत असताना नम्रतेनं आणि लीनतेनं स्वतःला सादर करणं आणि स्वतःचं आत्मपरीक्षण करून त्याप्रमाणे जीवन जगण्यासाठी परमेश्वर तुमचं आणि माझं सहाय्य करो. प्रार्थना करूया. हे अत्यंत थोर दयाळू देवा, कारण एक वार आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावामध्ये इथंपर्यंत तू आमच्या संगती आहेस म्हणून आम्ही त्या नावाला धन्यवाद देतो. आम्ही तुझ्याजवळ विनंती करतो आणि मागतो गौरवपित्या, तू आम्हाला तुझ्या आत्म्याच्या सामर्थ्यामध्ये तू चालव. पवित्र आत्म्याचं दान तू आम्हाला दे की जेणेकरून आम्ही आमचं जीवन जगत असताना तुला आवडणार आणि तुझ्याबरोबर उच्च पदावरती बसण्यासाठी आणि तिथंपर्यंत पोहोचण्यासाठी पिता आणि पुत्र पवित्र आत्म्याच्या नावामध्ये तू आमच्या संगती राहा आणि इथून तुझा संपूर्ण वेळ तुझ्या सानिध्यात आणि समक्षतेमध्ये ठेव. येशूच्या प्रिय आणि गोड नावात मागतो तो बाबा, आमेन. आणि सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे देवाला दिलेली शांती तुमच्या अंतःकरणी आणि मनी वसो. परमेश्वर आपला मुखप्रकाश तुम्हावर पाडो आणि आता देवचं बाप, देवचं पुत्र आणि देवचं पवित्र आत्मा याचं सहभागीपणाचा आशीर्वाद तुम्हा सर्वाबरोबर आता आणि सदा सर्व काळ राहो. आमेन.